तो रडत नव्हता, पण त्याच्या डोळ्यात तुटलेल्या घराचं मौन होतं, ती वेदना जी कुणाला सांगता येत नाही. नमस्कार मित्रांनो, अमोठ चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज 19 नोव्हेंबर इंटरनॅशनल मेन्स डे, आणि आज आपण सेलिब्रेशन नाही तर पुरुषांच्या त्या शांत दुःखावर बोलणार आहोत, जे कुणाला दिसू नये म्हणून लपवलं जातं. रात्रीच्या रिकाम्या बोरिवली स्टेशनवर दुबे नावाचा तरुण ट्रेनची वाट पाहत होता. त्याच्या नजरेत एक अनोळखी चेहरा आला, हात जोडलेले, डोकं खाली आणि डोळ्यात थिजलेलं पाणी. ती रडण्याची ती जात जी कुणाला ऐकूही येत नाही. दुबेंनी हळूच विचारलं, भाऊ काही अडचण आहे? तुम्ही ठीक आहात? तो माणूस वर पाहतो आणि चेहऱ्यावर एक खोटं नाजूक हसू आणतो. फक्त एवढाच म्हणाला, बस काही आठवलं, थँक्यू फॉर आस्किंग, आणि पुन्हा शांत झाला. जणू तो फक्त ट्रेनची नाही तर आयुष्यातून हरवलेल्या आपल्या जिवंतपणाची वाट पाहत होता. दुबेंनी आपल्या पोस्टमध्ये एक ओळ लिहिली, सायलेंट पेन डझंट मीन वीकनेस. आज हजारो लोक कमेंटमध्ये सांगतात, पुरुषही थकतात, पुरुषही तुटतात, पुरुषही रडतात. तुमचे वडील, भाऊ, मित्र, नवरा ते बोलले नाहीत म्हणजे ते ठीक आहेत, हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज असू शकतो. या इंटरनॅशनल मेन्स डेच्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात ठेवा, कठोर दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यामागे एक थरथरणारं हृदय आहे. तुमचा एक शब्द, एक हात, एक विचार कधी एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतं. आज फक्त एका पुरुषाला विचारा, तू खरंच ठीक आहेस ना? या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये सांगा आणि या शॉर्ट्सला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूयात अमोख चॅनलवर.